मी याचं थोडंसं बघितलं होतं इंटरनेट वगैरे. मग नंतर रिसर्च केलं भरपूर, याच्यावरती अभ्यास केला, ट्रेनिंग्स वगैरे घेतल्या. मग हे म्हणजे छान वाटलं, काहीतरी वेगळंही होतं आणि जे काश्मीरमध्ये होतंय ते आपल्या इथे करण्याची कल्पना सुद्धा खूप भारी वाटली. मग मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि माझं फर्स्ट सक्सेसफुली केसर निघालंय, फ्लावर्स आले होते. याच्या पुढचं आता काम सुरू आहे. जसं तुम्ही बघत असाल, आता मातीमध्ये शिफ्ट करतोय त्यांना आम्ही, त्याच्यावर काम चालू आहे. मग ते 3-4 महिने मल्टिप्लिकेशन होईल, मग ते 4 महिने पुढे सुप्त अवस्थेत जातील. मग परत पुढचं फ्लावरिंगचं सीझन असेल. परंतु मराठवाडा हा एक दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो आणि अशा ठिकाणी केसर शेती म्हणजे कितपत योग्य आहे? काय आपलं ते हे बघत असाल तुम्ही, ते एक इंडोअर आहे. इथे आपण कृत्रिमरित्या टेम्परेचर वगैरे कंट्रोल करू शकतो. तर मेजर याचं हेच आहे. आणि एक छोट्याशा जागेत तुम्ही एक मोठ्या प्रकारचं आउटपुट घेऊ शकतात. जसं हे व्हर्टिकल फार्मिंग आहे, तर आपल्याला 1 एकरला जेवढी जागा लागते, इथे 200-250 स्क्वेअर फूट मध्ये तेवढं आउटपुट येऊ शकतं. तो एक फायदा आहे. प्लस वेदर